ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ ಡಿ ಸೂಪರ್ ನ್ಯೂಸ್ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ರಾವ್ ಸಾಬ್ ಸರಿಕರ್. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕು ಸದರಗ ಪಟ್ಟಣದ ಅಪರೂಪದ ಸೇವಕ ಶ್ರೀ ರಾಜು ಅಪ್ಪ ಚಿಂಚಲಿ ಅವರಿಗೆ ಅವರ ಮಿತ್ರ ವರ್ಗ ಗೆಳೆಯರು ಅವರಿಗೆ ಅವರ ಸ್ವಗೃಹದಲ್ಲಿ ಸತ್ಕರಿಸಿದರು. ಯಾವುದೇ ಸ್ವಾರ್ಥ, ಯಾವುದೇ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲದೆ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ ಮಾಡುವ ಪಟ್ಟಣದ ಅಪರೂಪದ ವ್ಯಕ್ತಿ. ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ದಿನನಿತ್ಯ ದೂಧಗಂಗಾ ಹೊಳೆಯ ಹತ್ತಿರ ಇರುವ ಸ್ಮಶಾನ ಬಳಿ ಗಿಡಗಳಿಗೆ ನೀರು ಹಾಕುವುದು, ಸ್ಮಶಾನ ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುವುದು ಈ ಕಾರ್ಯ ದಿನನಿತ್ಯ ಮಾಡುವ ಅಪರೂಪದ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂದರೆ ಶ್ರೀ ರಾಜು ಚಿಂಚಲಿ. ಮತ್ತೊಂದು ವಿಶೇಷ ಅಂದರೆ ಸದರಿ ಸ್ಮಶಾನ ಕಟ್ಟಡ ನಿರ್ಮಾಣ ಹಂತದಲ್ಲಿದ್ದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವಂತ ಯಾವುದೇ ವೇತನ ಅಪೇಕ್ಷೆ ಇಲ್ಲದೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಈ ಶ್ರಮ ನಿಜಕ್ಕೂ ಶ್ಲಾಘನೀಯ. ಈ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆಗೆ ವಂದನೆಗಳು. ಈ ಅಪರೂಪದ ಕಾರ್ಯ ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಗೆಳೆಯರ ಅಭಿನಂದಿಸಿದರು. ವರದಿ ವೈಶಾಲಿ ಬೋಸಲೆ, ಡಿ ಸೂಪರ್ ನ್ಯೂಸ್, ಚಿಕ್ಕೋಡಿ. ದಯಮಾಡಿ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, शेअर ಮಾಡಿ, सबस्क्राईब ಮಾಡಿ. या ठिकाणी सदरगा शहरातील समाजसेवक राजू अप्पा चिंचले उर्फ पाटील यांचा त्यांच्या 1992-93च्या वर्गमित्रांनी या ठिकाणी सत्कार आयोजित केला आहे. सत्कार यासाठी की राजू अप्पा चिंचले हे प्रतिदिनी सदरगा शहरातील नदी तीरावरील जी स्मशानभूमी आहे ती स्मशानभूमी बांधकाम जे सुरू होतं त्यावेळेला एकही पैसा न घेता स्वतः श्रमदानातून त्या बांधकाम व्यावसायिकांना सहकार्य केले. तसेच ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी दररोज न चुकता येथील झाडं जे आहेत ते किंवा वृक्ष आहेत ते वृक्षांना पाणी घालण्याचं, तसेच त्या ठिकाणी झाडू मारून स्मशान स्वच्छ करण्याचं एक अनोखा उपक्रम या ठिकाणी निरंतर केलेला आहे. त्यांच्या या सेवेला अनुसरून शहरातील अनेकांनी सत्कार यापुढे देखील करावा. आणि प्रथमतः हा कुटुंबातील सत्कार असं मी या ठिकाणी समजतो की त्यांच्या वर्गमित्रांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार केलेला आहे आणि येथून पुढे देखील त्यांचं असंच कार्य घडत जावं. आणि ही जी कार्याची प्रेरणा आहे हा प्रत्येकाने ही प्रेरणा घ्यावी. मला वाटतं राजू चिंचले यांचं कार्य जे आहे ते पंचक्रोशीत किंवा या पूर्ण बेळगाव जिल्ह्यात देखील कोण करत नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण कोणतेही प्रसिद्धी आज जो प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून माणसं फोटो किंवा सेल्फी काढून इतर ठिकाणी पाठवतात, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचं प्रसिद्धी माध्यम ना पैसा ना अडका कोणत्याही प्रकारचं चिंतन न करता फक्त समाजसेवेचा जो वसा घेतलेला आहे इथून पुढे देखील त्यांनी असंच ते कार्य चालू ठेवावं. व त्यांना आज श्रावण मासानिमित्त शिवचरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष लाभावं. व या ठिकाणी उपस्थित सर्व त्यांचे 1992-93चे जे वर्गमित्र आहेत त्यांनी या ठिकाणी मला देखील बोलावून या ठिकाणी बोलण्यास वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे देखील सर्वांचे चिरऋणी आहे. आणि परत एकदा राजूंना शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो.